Hello student, I am Miss S.M. Pawar. Today's lectures the career oriented course तो आपला आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, आपला जो COC आहे, COC स्टँड्स फॉर करियर ओरिएंटेड कोर्स, तो आहे सर्टिफिकेट कोर्स इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर त्यामध्ये आपण पेपर नंबर फर्स्ट, ओके, जो आपला सर्टिफिकेट कोर्स आहे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्यामध्ये आपण पेपर नंबर फर्स्टचा स्टडी करत आहोत. पेपर नंबर फर्स्टचं टायटल आहे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, पेपर नंबर फर्स्ट इज entitled ॲज ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर यामध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट, या पेपर नंबर फर्स्टमध्ये आपल्याला 4 युनिट्सचा स्टडी करायचा आहे. प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण युनिट नंबर फर्स्ट हे स्टार्ट केले आहे. तर आपल्या युनिट नंबर फर्स्टचे टायटल आहे ते आहे ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ट्रेनिंग अँड त्याच्या मेथड्स कोणकोणत्या आहेत त्याचा स्टडी, ओव्हरऑल स्टडी या लेक्चर्समध्ये करणार आहोत. ओके, ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट ही कन्सेप्ट काय आहे, ओके, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याची डेफिनिशन्स, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे फंक्शन्स कोणकोणते आहेत यांचा ओव्हरऑल स्टडी आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केला आहे. त्याचबरोबर आपण एम्प्लॉयर्सची रिक्रुटमेंट, ती प्रोसेस काय आहे, रिक्रूट केलेल्या एम्प्लॉयर्समधून जे काही वर्कर्स आहेत त्यांचं सिलेक्शन कशा पद्धतीने केली जाते, त्याची सायंटिफिक सिलेक्शन प्रोसेस काय आहे याचा देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये स्टडी केला आहे. तर आज आपण ट्रेनिंग, ओके, जे आपले ऑर्गनायझेशनमधील, बिझनेसमधील जे एम्प्लॉयर्स आहेत त्यांना योग्य प्रकारे ट्रेनिंग देण्यासाठी कोणकोणत्या मेथड्स यूज केल्या जातात, ओके, त्या ट्रेनिंग ही कन्सेप्ट काय आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणत्या आहेत, त्यांची ऑब्जेक्टिव्ज काय आहेत, त्यांचा स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण करणार आहोत. तर त्याआधी आपण ट्रेनिंग म्हणजे काय ते पाहूया. तर ऑर्गनायझेशन अँड इंडिव्हिज्युअल शूड डेव्हलप अँड प्रोग्रेस सायमल्टेनियसली फॉर देअर सर्वायवल अँड अटेनमेंट ऑफ म्युच्युअल गोल्स. So every modern management has to develop the organization through human resource development. Employee training is the most important subsystem of human resource development. Okay, listen carefully. I repeat again. Employee training is the most important subsystem of human resource development. Training is a specialized function and is one of the fundamental operative functions for human resource management. Training is a specialized function and is one of the fundamental operative functions for human resource management. Now we study this chapter in the following lines. तर ट्रेनिंग म्हणजे काय, तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनसाठी एम्प्लॉयर्सची आवश्यकता असते, ओके, त्यांची गरज असते. मग असे एम्प्लॉयर्स, ओके, क्वालिफाईड एम्प्लॉयर्स कसे हायर करायचे, तर यासाठी त्या एम्प्लॉयरची रिक्रुटमेंट केली जाते. ओके, त्या योग्य पोझिशनसाठी जो काही जॉब आहे त्याच्याशी रिलेटेड, ओके, जो कॅन्डिडेट्स आहे त्याची रिक्रुटमेंट केली जाते. रिक्रुटमेंट केलेल्या कॅन्डिडेट्समधूनच योग्य तो कॅन्डिडेट सिलेक्ट केला जातो. सिलेक्ट केलेल्या कॅन्डिडेटला योग्य ते ट्रेनिंग देण्यासाठी असे ट्रेनिंग हे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये त्या एम्प्लॉयर्सला देण्याचे काम केले जाते. ओके, जे काय आपली जॉब पोझिशन आहे, ओके, त्या पोझिशनसाठी तो एम्प्लॉयर्स योग्य त्या रीतीने काम करू शकेल यासाठी त्याला कामाचे ट्रेनिंग, ओके, जे काही काम आहे जो ते करणार आहे तर त्याचे कामाचे ट्रेनिंग देण्यासाठी, असे प्रशिक्षण देण्यासाठी बिझनेस ऑर्गनायझेशन काम करत असते. मग असे प्रशिक्षण देण्यासाठी, ट्रेनिंग देण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्सचा वापर केला जातो. तर ते मेथड्स कोणते आहेत ते आपण यामध्ये पाहणार आहोत. एम्प्लॉय ट्रेनिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट सबसिस्टम ऑफ ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंटमधील, ओके, एम्प्लॉय ट्रेनिंग हे अत्यंत महत्त्वाचे एक सबसिस्टम आहे.
ओके, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये एम्प्लॉय ट्रेनिंग इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सब सिस्टम ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ट्रेनिंग इज स्पेशलाइज्ड फंक्शन. ओके, ट्रेनिंग एक स्पेशलाइज्ड फंक्शन आहे अँड इज वन ऑफ द फंडामेंटल ऑपरेटिव्ह फंक्शन्स ऑफ रिसोर्स मॅनेजमेंट. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे ट्रेनिंग हे काय आहे, फंडामेंटल ऑपरेटिव्ह फंक्शन्स आहे. तर अशा प्रकारे ट्रेनिंग म्हणजे काय, तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये एम्प्लॉय ट्रेनिंग हे अत्यंत महत्त्वाचे. ओके, इट्स मोस्ट इम्पॉर्टंट एक सिस्टम आहे आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमधील ट्रेनिंग हे फंडामेंटल ऑपरेटिव्ह फंक्शन्स आहे. त्यानंतर आपण ट्रेनिंग, नक्की ट्रेनिंग कशाला म्हटली जाते, त्याचे प्रॉपर मिनिंग काय आहे ते आपण पाहूयात. तर आफ्टर अँड एम्प्लॉय इज सिलेक्टेड. ओके, रिक्रूट केलेल्या एम्प्लॉयर्समधून, कॅन्डिडेट्समधून योग्य तो कॅन्डिडेट सिलेक्ट केल्यानंतर ओके ही ट्रेनिंगची ट्रेनिंग त्या एम्प्लॉयर्सला दिले जाते. Placed and introduced in an organization, she must be provided with training facilities in order to adjustment him to the job. ओके, ज्या जॉब पोझिशनसाठी आपण तो एम्प्लॉयर्स, तो कॅन्डिडेट सिलेक्ट केला आहे, तर त्या कॅन्डिडेटला योग्य त्या रीतीने ट्रेनिंग फॅसिलिटी दिली जाते. ट्रेनिंग इज द ॲक्ट ऑफ इन्क्रीजिंग द नॉलेज अँड स्किल of an employee for doing a particular job. Okay, listen again. Training is the act of increasing the knowledge and skill of an employee for doing a particular job. तर ज्या जॉबसाठी आपण त्याचं सिलेक्शन केले आहे, तर त्या पर्टिक्युलर जॉबसाठीचे त्याच्याकडे नॉलेज प्राप्त व्हावे. ओके, नॉलेज आणि स्किल्स इन्क्रीज व्हाव्या यासाठी हे ट्रेनिंग देण्याचे काम या बिझनेस ऑर्गनायझेशन करीत असते. आणि हे ट्रेनिंग देण्याचे काम ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट यांच्याद्वारे केले जाते. ट्रेनिंग इज अ शॉर्ट टर्म एज्युकेशनल प्रोसेस and utilizing a systematic and organized procedure by which employees learn technical knowledge and skills for a definite purpose. ट्रेनिंग हे एक शॉर्ट टर्म एज्युकेशनल प्रोसेस आहे. ओके, ट्रेनिंग हे एक शॉर्ट टर्म एज्युकेशनल प्रोसेस आहे. यामधून ओके त्या एम्प्लॉयर्सला व्हरियस नॉलेज देण्याचे काम या ट्रेनिंगद्वारे केले जाते. यामध्ये सिस्टमॅटिक अँड ऑर्गनाइज्ड प्रोसिजर, त्याचबरोबर एम्प्लॉईज लर्न टेक्निकल नॉलेज अँड स्किल्स फॉर डेफिनिट पर्पज. डेल एस बीच डिफाईन्स द ट्रेनिंग ॲज. तर डेल एस बीच यांनी ट्रेनिंग म्हणजे काय हे त्यांच्या मते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर डेल एस बीच डिफाईन द ट्रेनिंग ॲज the organized procedure by which people learn knowledge and or skill for a definite purpose. तर डिफाइनिट पर्पजसाठी ओके त्या पीपल्सला नॉलेज अँड स्किल प्रोव्हाइड करण्यासाठी ही ऑर्गनाइज्ड प्रोसिजर आहे. इन अदर वर्ड्स, ट्रेनिंग इम्प्रूव्ज, चेंजेस अँड मोल्ड्स द एम्प्लॉईज नॉलेज, स्किल, बिहेवियर and aptitude and attitude towards the requirements of the job and the organization. तर त्या एम्प्लॉईजला प्रशिक्षण दिल्यामुळे काय होते, तर त्याची जी काही नॉलेज आहे, जी स्किल आहे, त्याचबरोबर त्याचं बिहेवियर अँड ॲटिट्यूड यांच्यामध्ये नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यास सुरुवात होते, त्याच्यामध्ये सुधारणा घडून येतात. यासाठी ओके त्या एम्प्लॉईजला योग्य त्यावेळी ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. ट्रेनिंग रेफर्स टू द टीचिंग अँड लर्निंग ॲक्टिव्हिटीज कॅरीड ऑन फॉर द प्रायमरी पर्पज ऑफ हेल्पिंग मेंबर्स ऑफ ॲन ऑर्गनायझेशन टू एक्वायर अँड अप्लाय द नॉलेज, स्किल्स, ॲबिलिटीज अँड ॲटिट्यूड्स नीडेड बाय अ पर्टिक्युलर जॉब अँड ऑर्गनायझेशन. तर ट्रेनिंगमध्ये काय केले जाते, तर जो काय कॅन्डिडेट आहे, जो सिलेक्ट केलेला कॅन्डिडेट आहे, त्याला
टीच करण्याचे आणि त्याने लर्न करून घेण्याचे काम ॲक्टिव्हिटीज यामध्ये केले जातात. जे काही पर्टिक्युलर जॉब आहे त्या ऑर्गनायझेशनमधील, तर त्या जॉबशी रिलेटेड ऑल इन्फॉर्मेशन त्याला देण्यासाठी ते काम कशा प्रकारे करायचे आहे, ओके, ते कसे करावे यासाठी त्याला योग्य ते ट्रेनिंग देण्यासाठी ओके या ऑर्गनायझेशन असे ट्रेनिंग फॅसिलिटीज त्या कॅन्डिडेट्सला प्रोव्हाइड करीत असतात. जे काही तो काम करणार आहे तो योग्य रीतीने करू शकेल, ओके, त्याला करता यावे. जर एखाद्या वेळेस त्याने ग्रुपमध्ये त्याला काम करायचं असेल तर त्याने कशा प्रकारे केले पाहिजे, ओके, यासाठीचे ओके त्याला जे काही मशिनरीज असतील, जे काही सॉफ्टवेअर असेल, ओके, ती काही टेक्नॉलॉजी असेल तर ते त्याला त्याचा यूज करता यावा, त्याबद्दलचं त्याला नॉलेज मिळावे, ओके, त्या जॉबबद्दलची त्याला इन्फॉर्मेशन मिळावी, त्याची स्किल्स, त्याची ॲबिलिटी इन्क्रीज व्हावी, इम्प्रूव्ह व्हावी, यासाठी हे ट्रेनिंग देण्याचे काम या बिझनेस ऑर्गनायझेशन जे काही कॅन्डिडेट्स सिलेक्ट केलेले आहेत, ओके, सिलेक्ट केलेल्या कॅन्डिडेट्सना योग्य ते ट्रेनिंग देण्यासाठी हे फंक्शन्स, ते फॅसिलिटी त्या कॅन्डिडेट्सला प्रोव्हाइड केली जाते. तर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये ईच अँड एव्हरी एम्प्लॉयर्स हा परफेक्ट असणे आवश्यक आहे. त्याला तो जो काही जॉब करत आहे त्याच्याविषयी ऑल नॉलेज, स्किल्स, ती टेक्नॉलॉजी कशी यूज करायची, ती मशिनरी कशी यूज करायची याबद्दलची इन्फॉर्मेशन त्याला त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. यासाठी हे ट्रेनिंग दिले जाते. मग हे ट्रेनिंग कधी दिले जाते, त्याचे मेथड्स कोणकोणते आहेत, ओके, हे ट्रेनिंग देण्याचे प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्स कोणते आहेत ते आपण पाहत आहोत. तर या ट्रेनिंगची इम्पॉर्टन्सी, त्याचे महत्त्व काय आहे ते थोडक्यात पाहूया. तर इम्पॉर्टन्सी ऑफ ट्रेनिंग. द इम्पॉर्टन्सी ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट टू अ लार्ज एक्सटेंट डिपेंड्स ऑन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग. It is most important technique. As stated earlier, no organization can get a candidate who exactly matches with the job and the organizational requirements. Hence, training is important to develop the employee and make him suitable to the job. Training works towards value addition to the company through human resource development. तर या ट्रेनिंगचे इम्पॉर्टन्सी काय आहे ते आपण पाहत आहोत. द इम्पॉर्टन्सी ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट टू अ लार्ज एक्सटेंट डिपेंड्स ऑन ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग. तर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची इम्पॉर्टन्सी ही ह्युमन रिसोर्सचे डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंगवरती डिपेंड असते. त्यामुळे ओके ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निक फॉर ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आणि त्यांचे ट्रेनिंग हे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची काय आहे मोस्ट इम्पॉर्टंट टेक्निक आहे. ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट टू डेव्हलप द एम्प्लॉई अँड मेक हिम सुटेबल टू द जॉब. तर ट्रेनिंग याची इम्पॉर्टन्सी काय आहे तर जो काही कॅन्डिडेट आहे ओके त्याचं योग्य प्रकारे डेव्हलप करण्यासाठी, तो विकसित करण्यासाठी, ओके त्याचे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट व्हावी, तो काही जॉब आहे त्या जॉबसाठी तो सुटेबल व्हावा, यासाठी त्या कॅन्डिडेट्सला, त्या एम्प्लॉयर्सला त्या जॉब पोझिशनसाठी सुटेबल बनविण्यासाठी, त्याचं डेव्हलपमेंट होण्यासाठी असे ट्रेनिंग हे त्याला दिले जाते. ट्रेनिंग वर्क्स टुवर्ड्स व्हॅल्यू ॲडिशन टू द कंपनी थ्रू ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. तर यासाठी ओके जो काही जॉब आहे त्या जॉब पोझिशनसाठी तो एम्प्लॉयर्स सुटेबल व्हावा, ओके ते एम्प्लॉयर्सला सुटेबल बनविण्यासाठी त्याची डेव्हलपमेंट केली जाते, त्याला ट्रेनिंग दिले जाते. तर अशा प्रकारे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग हे अत्यंत महत्त्वाचे असे टेक्निक आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचे. जॉब अँड ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट्स आर नॉट स्टॅटिक. तर जॉब आणि ऑर्गनायझेशनल रिक्वायरमेंट या स्टॅटिक नसतात. दे आर चेंज फ्रॉम टाईम टू टाईम. ते टाईम टू टाईमनुसार चेंज होत असतात.
बदलत असतात इन व्ह्यू ऑफ टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट अँड चेंज इन द अवेअरनेस ऑफ द टोटल क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी मॅनेजमेंट. इट मीन्स TQPM. तर मॉडर्न इरामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर या बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये केला जातो. मग त्या टेक्नॉलॉजीचा वापर त्या कॅन्डिडेट्सला करता यावा यासाठी त्यांना हे ट्रेनिंग दिले जाते. The objectives of the TQPM can be achieved only through training which develops human skills and efficiency as happen in Scotts and Birla VXAL. तर TQPM म्हणजे काय, तर टोटल क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी मॅनेजमेंट. तर या टोटल क्वालिटी अँड प्रोडक्टिव्हिटी मॅनेजमेंटचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर जो काही कॅन्डिडेट आपण सिलेक्ट केला आहे त्याचे योग्य प्रकारे डेव्हलपमेंट व्हावी आणि त्याने जास्तीत जास्त इफिशियन्सीने ते काम करावे यासाठी त्याला ट्रेन करणे आवश्यक आहे. म्हणून त्यांना ट्रेनिंग देण्याचे काम केले जाते. Trained employees would be a valuable asset to an organization. तर योग्य तो ट्रेन केलेला एम्प्लॉई असेल तर त्या ऑर्गनायझेशनची काय असते, व्हॅल्युबल असेट असते. त्यामुळे अशी व्हॅल्युबल असेट तयार करण्यासाठी त्या कॅन्डिडेट्सला, त्या एम्प्लॉयर्सला योग्य त्या प्रकारे ट्रेन करणे आवश्यक आहे, इम्पॉर्टंट आहे. ऑर्गनायझेशनल इफिशियन्सी, प्रोडक्टिव्हिटी, प्रोग्रेस अँड डेव्हलपमेंट टू अ ग्रेटर एक्सटेंट डिपेंड ऑन ट्रेनिंग. तर ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी, त्यांची प्रोडक्टिव्हिटी, त्याचे प्रोग्रेस आणि डेव्हलपमेंट हे फक्त ट्रेनिंगवरती अवलंबून असते. जर त्या एम्प्लॉयर्सला योग्य प्रकारे ट्रेन केले, त्यांना ट्रेनिंग दिले तर ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी वाढू शकते, इन्क्रीज होऊ शकते. त्याचबरोबर जे काही प्रोडक्ट तयार केले जातात त्याची प्रोडक्टिव्हिटी हे देखील इन्क्रीज होऊ शकते. त्या ऑर्गनायझेशनची प्रोग्रेस इन्क्रीज होऊ शकते आणि त्या ऑर्गनायझेशनचं डेव्हलपमेंट होण्यासाठी अशा प्रकारे त्या एम्प्लॉयर्सला ट्रेनिंग देणे इम्पॉर्टंट आहे. इफ द रिक्वायर्ड ट्रेनिंग इज नॉट प्रोव्हाइडेड इट लीड्स टू परफॉर्मन्स फेल्युअर्स ऑफ द एम्प्लॉईज. जर त्या एम्प्लॉईजला जे काही रिक्वायर्ड केले ट्रेनिंग आहे ते प्रोव्हाइड नाही केले तर त्याचा इफेक्ट हा परफॉर्मन्सवरती होत असतो आणि तेथून फेल्युअरची शक्यता ही जास्त असते. त्यामुळे असे फेल्युअर एखादे काम करताना तो एम्प्लॉयर अनसक्सेस होऊ नये यासाठी त्याला योग्य प्रकारे जी काही रिक्वायर्ड केलेली ट्रेनिंग आहे ते देणे आवश्यक आहे. ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ज लाईक व्हायबिलिटी, स्टॅबिलिटी अँड ग्रोथ कॅन ऑल्सो बी अचीव थ्रू ट्रेनिंग. ऑर्गनायझेशन जे काही ऑब्जेक्टिव्ज आहेत तर ऑर्गनायझेशनचे ऑब्जेक्टिव्ज कोणकोणते आहेत, तर व्हायबिलिटी, स्टॅबिलिटी अँड ग्रोथ हे फक्त ट्रेनिंगमुळेच अचीव करू शकतो. ट्रेनिंग इज इम्पॉर्टंट ॲज इट कॉन्स्टिट्यूट्स अ सिग्निफिकंट पार्ट ऑफ मॅनेजमेंट कंट्रोल. तर ट्रेनिंग हा मॅनेजमेंट कंट्रोलचा एक अत्यंत महत्त्वाचा इम्पॉर्टंट आणि सिग्निफिकंट पार्ट आहे. ट्रेनिंग इन्हान्सेस 4 C's. ओके, ट्रेनिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर यामध्ये 4 C's आहेत. तर ते 4 C's कोणते आहेत, तर कॉम्पिटन्सी, कमिटमेंट, क्रिएटिव्हिटी अँड कॉन्ट्रीब्युशन फॉर दी ऑर्गनायझेशन. तर त्या एम्प्लॉयर्सला ट्रेनिंग देताना या 4 गोष्टी, ओके, या 4 गोष्टी ठरवल्या जातात. यामध्ये कॉम्पिटन्सी, कमिटमेंट, क्रिएटिव्हिटी अँड कॉन्ट्रीब्युशन फॉर दी ऑर्गनायझेशन. तर अशा प्रकारे या ट्रेनिंगची आवश्यकता त्या एम्प्लॉयर्सला असते आणि अशी ट्रेनिंगची फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्याचे काम हे बिझनेस ऑर्गनायझेशनमधील ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट करीत असते. त्यानंतर या ट्रेनिंगचे बेनिफिट्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत. हाऊ ट्रेनिंग बेनिफिट्स द ऑर्गनायझेशन. जर एम्प्लॉयर्सला, त्या कॅन्डिडेट्सला जर ट्रेन केले, ओके, त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण दिले तर त्याचा ऑर्गनायझेशनला कोणकोणते बेनिफिट्स प्राप्त होतात, ओके, कोणकोणते बेनिफिट्स प्राप्त होतात ते आपण आता पाहणार आहोत. तर फर्स्ट बेनिफिट आहे तो आहे लीड्स टू इम्प्रूव्ह प्रॉफिटेबिलिटी
and more positive attitude towards profits orientation. त्यानंतरचा बेनिफिट आहे तो आहे इम्प्रूव्ह द जॉब नॉलेज अँड स्किल्स ॲट ऑल लेवल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके, लिसन अगेन. इम्प्रूव्ह द जॉब नॉलेज अँड स्किल्स ॲट ऑल लेवल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. त्यानंतरचा बेनिफिट आहे तो आहे इम्प्रूव्ह द मॉरल ऑफ द वर्कफोर्स, helps people identify with organizational goals, helps create a better corporate image, fosters authenticity, openness and trust, improves the relationship between boss and subordinate, aids in organizational development, learns from the training, helps prepare guidelines for work, aids in understanding and carrying out organizational policies, provides information for future needs in all areas of the organization. Organization gets more effective in decision making and problem solving. तर अशा प्रकारे ऑर्गनायझेशनला त्या जर आपण एम्प्लॉईजला योग्य प्रकारे ट्रेनिंग दिले तर अशा प्रकारचे बेनिफिट्स होत असतात. यामध्ये जे काही जॉब नॉलेज आहे, जे काही स्किल्स आहे ते इम्प्रूव्ह केल्यामुळे त्या ऑर्गनायझेशनला ऑल लेवल्सवरती काय होतो, बेनिफिट्स मिळतो. त्याचबरोबर हेल्प्स पीपल आयडेंटिफाय विथ ऑर्गनायझेशनल गोल्स. जे काही ऑर्गनायझेशन गोल्स आहे ते अचीव करण्यासाठी अशा पीपल्सची हेल्प घेतली जाते आणि असे पीपल्स आयडेंटिफाय करण्यासाठी याची मदत होते. त्याचबरोबर हेल्प्स क्रिएट अ बेटर कॉर्पोरेट इमेज. तर कॉर्पोरेट इमेज बेस्ट कॉर्पोरेट इमेज क्रिएट करण्यासाठी देखील याची हेल्प होते. त्यानंतर लर्न्स फ्रॉम द ट्रेनिंग. जे ट्रेनिंग घेणारा व्यक्ती आहे, जो एम्प्लॉयर्स आहे त्याला ट्रेनी असे म्हटले जाते. त्या ट्रेनीकडून काहीतरी शिकून घेण्यासाठी त्या ऑर्गनायझेशनला काय होतो, त्याची हेल्प होते. त्याकडून ते लर्न करीत असतात. त्याचबरोबर प्रिपेअर गाईडलाईन्स फॉर वर्क. जे काही काम करत आहे त्याची गाईडलाईन्स प्रिपेअर करण्यासाठी देखील यांची हेल्प होत असते. एड्स इन अंडरस्टँडिंग अँड कॅरिंग आउट ऑर्गनायझेशनल पॉलिसी. ज्या काही ऑर्गनायझेशनल पॉलिसीज आहेत ते अंडरस्टँडिंग करून घेण्यासाठी आणि ते कॅरी आउट करण्यासाठी देखील या ट्रेनिंगची बेनिफिट्स त्या ऑर्गनायझेशनला होत असतो. प्रोव्हाइड्स इन्फॉर्मेशन फॉर फ्युचर नीड्स. फ्युचर नीड्सची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती प्रोव्हाइड करण्यासाठी ऑर्गनायझेशनला ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्यासाठी याची हेल्प होते. आणि अशा प्रकारे ऑर्गनायझेशनला या ट्रेनिंगचा बेनिफिट्स मिळत असतात. आणि यामधूनच ऑर्गनायझेशन जी काही डिसिजन घेत असते, जी काही निर्णय घेत असते तर ते डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये इफेक्टिव्ह होण्यासाठी आणि जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती योग्य तो सॉल्युशन काढण्यासाठी या ट्रेनिंगची आवश्यकता असते. आणि अशासाठी या ऑर्गनायझेशनला हेल्प होत असते. तर अशा प्रकारे ट्रेनिंगमुळे ऑर्गनायझेशनला अशा प्रकारचे बेनिफिट्स मिळत असतात. त्यानंतर या ट्रेनिंगची नीड काय आहे, नीड मीन्स त्याची गरज काय आहे. तर टू मॅच द एम्प्लॉईज स्पेसिफिकेशन विथ द जॉब रिक्वायरमेंट्स अँड ऑर्गनायझेशनल नीड्स. त्यानंतरची नीड आहे ती आहे ऑर्गनायझेशनल व्हायबिलिटी अँड दी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. नंतर थर्ड नीड आहे ती आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस. नेक्स्ट इज ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी अँड ह्युमन रिलेशन्स. तर अशा अनेक रिझन्समुळे ही ट्रेनिंगची गरज त्या ऑर्गनायझेशनमधील एम्प्लॉयर्सला असते. नाव लेट्स सी वन बाय वन. तर फर्स्ट नीड आहे ट्रेनिंगची ती आहे टू मॅच द एम्प्लॉई स्पेसिफिकेशन्स विथ द जॉब रिक्वायरमेंट्स अँड ऑर्गनायझेशनल नीड्स. तर यामध्ये काय सांगितले आहे तर मॅनेजमेंट फाइंड्स डेव्हिएशन्स बिटवीन एम्प्लॉईज प्रेझेंट स्पेसिफिकेशन्स
and the job requirements and organizational needs. Training is needed to fill these gaps by developing and molding the employee's skill, knowledge, attitude, behavior, etc. to the tune of the job requirements and organizational needs as felt in GlaxoIndia, ICICI, Colgate Palmolive, etc. तर अशा प्रकारे ट्रेनिंगची नीड काय आहे ते आपण पाहत आहोत. यामध्ये फर्स्ट नीड काय आहे ते आहे टू मॅच द एम्प्लॉई स्पेसिफिकेशन्स विथ द जॉब रिक्वायरमेंट्स अँड ऑर्गनायझेशनल नीड्स. जी काही ऑर्गनायझेशनची नीड आहे, ओके, जो काही जॉब रिक्वायरमेंट केली आहे तर त्याच्या जॉबसाठी तो एम्प्लॉयर्स मॅच व्हावा. ओके, जे काही त्याला काम करायचे आहे ते काम त्याने शिकून घ्यावे, ते काम कशाप्रकारे केले जाते त्यासाठी जे नॉलेज, ते स्किल्स त्याला प्राप्त व्हावेत. ओके, त्याचं जे काय बिहेवियर आहे, ते ॲटिट्यूड आहे, त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी या ट्रेनिंगची आवश्यकता असते. ही आपली फर्स्ट गरज आहे, नीड आहे. त्यानंतरची सेकंड नीड काय आहे तर ती आहे ऑर्गनायझेशनल व्हायबिलिटी अँड दी ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. ऑर्गनायझेशनल व्हायबिलिटी अँड द ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेससाठी देखील या ट्रेनिंगची गरज असते. द प्रायमरी गोल ऑफ मोस्ट ऑफ द ऑर्गनायझेशन. तर अशा ऑर्गनायझेशनचा प्रायमरी गोल काय आहे तर तो आहे व्हायबिलिटी इज कंटिन्युअसली इन्फ्लुएन्स्ड बाय इन्व्हायरमेंटल pressure. If the organization does not adopt itself to the changing factors in the environment, जर ऑर्गनायझेशनने जी काही इन्व्हायरमेंट रिलेटेड जे फॅक्टर्स चेंज झाले आहेत ते अडॉप्ट जर नाही केले तर त्याचा इफेक्ट हा मार्केट शेअरवरती होत असतो. इट विल लूज इट्स मार्केट शेअर. जर ऑर्गनायझेशनमध्ये जे काही इन्व्हायरमेंट चेंज झाली आहे त्या चेंज झालेल्या इन्व्हायरमेंटनुसार जर त्यांनी फॅक्टर्स अडॉप्ट केले नाही तर त्याचा इफेक्ट हा मार्केट शेअरवरती होत असतो. त्याचे मार्केट शेअरमध्ये लूज इट्स मार्केट शेअर होते. त्यानंतर इफ द ऑर्गनायझेशन डिझायर्स adopt these changes, first it has to train the employees to impart specific skills and knowledge in order to enable them to contribute to organizational efficiency and to cope with the changing environment. तर अशासाठी ऑर्गनायझेशनने इन्व्हायरमेंटमध्ये जे काही चेंजेस झाले आहेत ते चेंजेस अडॉप्ट करण्यासाठी अशी ट्रेनिंग एम्प्लॉयर्सला देणे आवश्यक आहे. अशी ट्रेनिंग जर त्यांना दिले तर त्यांना स्पेसिफिक नॉलेज, स्किल्स हे त्यांना प्राप्त होऊ शकेल आणि ऑर्गनायझेशनची इफिशियन्सी वाढवण्यासाठी त्यांचे कॉन्ट्रीब्यूट यामध्ये मिळू शकेल. कोर हेल्थकेअर, इन्फोटेक एंटरप्राइजेस अँड पोलारिस सॉफ्टवेअर लॅब प्रोव्हाइडेड ट्रेनिंग इन ऑर्डर टू एन्श्युअर अ स्मूथ ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. तर अशा स्मूथ ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेससाठी या ज्या काही कंपनी आहेत त्या ट्रेनिंगची फॅसिलिटी प्रोव्हाइड करीत असतात. तर त्या कोणकोणत्या कंपन्या आहेत तर ते आहेत कोर हेल्थकेअर, इन्फोटेक एंटरप्राइजेस आणि पोलारिस सॉफ्टवेअर लॅब प्रोव्हाइडेड ट्रेनिंग इन ऑर्डर टू इन्श्युअर स्मूथ ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस. त्यानंतरची नीड आहे ती आहे टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस. तर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस प्राप्त करण्यासाठी देखील या ट्रेनिंगची गरज असते. एव्हरी ऑर्गनायझेशन इन ऑर्डर टू सर्वाइव्ह and to be effective should adopt the latest technology. Every organization in order to survive and to be effective should adopt the latest technology, that is mechanization, computerization and automation. तर जी काही लेटेस्ट टेक्नॉलॉजी अवेलेबल झाली आहे मार्केटमध्ये तर ती टेक्नॉलॉजी अडॉप्ट करण्यासाठी एव्हरी ऑर्गनायझेशनला या ट्रेनिंगची आवश्यकता आहे. यामध्ये मेकॅनिझेशन, कॉम्प्युटरायझेशन आणि ऑटोमेटेशनसाठी ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी अडॉप्ट करणे गरजेचे आहे, इम्पॉर्टंट आहे. अडॉप्शन ॲट लेटेस्ट टेक्नॉलॉजिकल मीन्स अँड मेथड्स विल नॉट बी कम्प्लीट until they are manned by employees possessing skill to
ऑपरेट देम. तर जी काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती कशा प्रकारे हँडल करायची, ती टेक्नॉलॉजी कशी ऑपरेट करावी याची स्किल्स अडॉप्ट करण्यासाठी असे ट्रेनिंग त्या एम्प्लॉईजला दिले जाते. सो द ऑर्गनायझेशन शूड ट्रेन द एम्प्लॉईज टू एनरिच देम इन द एरियाज ऑफ चेंजिंग टेक्निकल स्किल्स अँड नॉलेज फ्रॉम टाईम टू टाईम. तर असे टेक्निकल स्किल्स ओके टाईम टू टाईम चेंज होत असतात. मग ते टाईम टू टाईम चेंज झालेले टेक्निकल स्किल्स त्या एम्प्लॉईजला अंडरस्टँड व्हाव्यात यासाठी त्यांना जास्तीत जास्त ते टेक्निकल स्किल्स आणि नॉलेज टाईम टू टाईम प्रोव्हाइड करण्यासाठी ते फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी या ऑर्गनायझेशन त्या एम्प्लॉईजला ट्रेनिंग देण्याचे काम करीत असतात. त्यानंतरची नीड आहे ओके आपण ट्रेनिंगची नीड काय आहे ते पाहत आहोत. त्यानंतरची नीड आहे ते ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी. तर ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी यासाठी देखील या ट्रेनिंगची गरज असते. विथ द एमर्जन्सी ऑफ इन्क्रीज्ड मेकॅनिझेशन अँड ऑटोमेशन, manufacturing of multiple products and by-products or dealing in services of diversified lines, extension of operations to various regions of the country or in overseas countries. Organization of most of the companies has become complex. This creates the complex problem of coordination and integration of activities adaptable for and adaptable to the expanding and diversifying situations. These situations calls for training in the skill of coordination, integration and adaptability to the requirements of growth, diversification and expansion. तर ट्रेनिंगची नीड काय आहे ते आपण पाहत आहोत. ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी सॉल्व करण्यासाठी देखील या ट्रेनिंगची आवश्यकता त्या ऑर्गनायझेशनला त्या बिझनेसला असते. ओके This creates the complex problem of coordination and integration of activities adaptable for and adaptable to the expanding and diversifying situation. Okay, diversifying situation and expanding the business यांच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज या ऑर्गनायझेशनमध्ये केले जातात. मग अशा ऑर्गनायझेशनमध्ये ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली जाते आणि त्यामुळे त्या ऑर्गनायझेशनमध्ये कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि तसे प्रॉब्लेम्स क्रिएट झाल्यानंतर ते सॉल्व करण्यासाठी त्या एम्प्लॉईजना त्या टेक्नॉलॉजीबद्दलचं इन्फॉर्मेशन देण्यासाठी अशी ट्रेनिंग दिली जाते. तर अशा प्रकारे ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी यासाठी हे ट्रेनिंग आवश्यक आहे. त्यानंतरचे नीड आहे ते आहे ह्युमन रिलेशन्स. ह्युमन रिलेशन्स म्हणजे काय तर ट्रेंड्स इन अप्रोच टुवर्ड्स पर्सनल मॅनेजमेंट हॅज चेंज फ्रॉम द कमोडिटी अप्रोच टू पार्टनरशिप अप्रोच. Trends in approach towards personal management have changed from the commodity approach to partnership approach, crossing the human relations approach. So today management of most of the organization has to maintain human relations besides maintaining sound industrial relations, although hitherto the managers are not accustomed to deal with the workers accordingly. So training in human relations is necessary to deal with the human problems including alienation, interpersonal and intergroup conflicts etc. and to maintain human relations. तर ह्युमन बरोबरचे रिलेशन्स योग्य त्या प्रकारे मेंटेन करण्यासाठी त्या एम्प्लॉईजला योग्य ते प्रकारे ते रिलेशन्स कशा प्रकारे मेंटेन केले पाहिजे यासाठी देखील हे प्रशिक्षण दिले जाते, हे ट्रेनिंग दिले जाते. तर अशा प्रकारे त्या बिझनेस ऑर्गनायझेशनला ट्रेनिंग त्या एम्प्लॉईजला देणे त्याची गरज काय आहे तर प्रत्येक ऑर्गनायझेशनला त्याची आवश्यकता असते. यामध्ये टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस, ऑर्गनायझेशनल कॉम्प्लेक्सिटी, ह्युमन रिलेशन्स,
organizational viability and the transformation process to match the employee specification with the job requirements and organizational needs यांच्यासाठी या ट्रेनिंगची गरज असते. त्यानंतर आपण ट्रेनिंगचे ऑब्जेक्टिव्स कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत. The many objectives of the training. Now let's see. First objectives of training to prepare the employee both new and old to meet the present as well as the changing requirements of the job and the organization. To prepare the employee both new and old. ओके, नवीन एम्प्लॉई आणि जो काय त्या कंपनीमधला ओल्ड एम्प्लॉई आहे त्यांच्यामध्ये ओके जे काही चेंजिंग रिक्वायरमेंट्स आहे त्या जॉबबद्दलचे त्या ऑर्गनायझेशनमध्ये ते योग्य त्या प्रकारे प्रिपेअर करण्यासाठी या ट्रेनिंगची आवश्यकता असते. टू प्रिव्हेंट ऑब्सोलवन्सी. ओके, ऑब्सोलन्सीवरती प्रिव्हेंट करण्यासाठी हे ट्रेनिंग आवश्यक आहे. टू इम्पार्ट द न्यू एंट्रान्स द बेसिक नॉलेज अँड स्किल्स दे नीड फॉर अन इंटेलिजंट परफॉर्मन्स ऑफ अ डेफिनिट जॉब. तर जो काही डेफिनिट जॉब आहे त्याच्यासाठी ओके इंटेलिजंट परफॉर्मन्स व्हावा यासाठी त्याची नॉलेज अँड स्किल्स न्यू एंट्रान्स जो काही व्यक्ती आहे त्याला त्या जॉबबद्दलचे ओके योग्य त्या प्रकारे परफॉर्मन्स करता यावा यासाठी त्याला नॉलेज अँड स्किल्स प्रोव्हाइड करण्यासाठी ओके या ट्रेनिंगची आवश्यकता असते. टू प्रिपेअर एम्प्लॉईज फॉर हायर लेवल टास्क. तर हायर लेवलची जी टास्क असतात ते प्रिपेअर करण्यासाठी या एम्प्लॉईजला अशी ट्रेनिंग दिली जाते. टू असिस्ट एम्प्लॉईज टू फंक्शन मोर इफेक्टिवली इन देअर प्रेझेंट पोझिशन्स बाय एक्सपोजिंग देम टू द लेटेस्ट कन्सेप्ट्स information and techniques and developing the skills they will need in their particular fields. To build up a second line of competent officers and prepare them to occupy more responsible positions. To develop the potentialities of people for the next level job. To ensure smooth and efficient working of a department. To ensure economical output of required quality. And last objective आहे ते आहे to promote individual and collective moral, a sense of responsibility, कोऑपरेटिव्ह ॲटिट्यूड्स अँड गुड रिलेशनशिप. तर अशा प्रकारे या ट्रेनिंग देण्याचे त्या ऑर्गनायझेशनचे काय असतात ऑब्जेक्टिव्ज असतात. तर आज आपण या लेक्चर्समध्ये ते ट्रेनिंग म्हणजे काय ते ट्रेनिंग कोणाला दिली जाते तर जे काय आपले स्पेसिफिक जॉब आहे त्यासाठी जो एम्प्लॉयर्स नवीन एम्प्लॉयर्स आपण सिलेक्ट केला आहे तर त्या एम्प्लॉयर्सला त्या जॉबबद्दलची योग्य ती इन्फॉर्मेशन नॉलेज स्किल्स हे प्राप्त व्हावी यासाठी त्याला ट्रेनिंग दिले जाते. आणि अशी ट्रेनिंग दिल्यामुळे त्या ऑर्गनायझेशनची ओके जी काही इफिशियन्सी असते ती इन्क्रीज होते. तो एम्प्लॉयर्स योग्य त्या इफिशियन्सीने ओके हाय इफिशियन्सीने तो त्याचा परफॉर्मन्स करीत असतो. यासाठी प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये जे काही एम्प्लॉयर्स आहेत त्यांना टाईम टू टाईम ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण ट्रेनिंग म्हणजे काय त्याचे ऑब्जेक्टिव्स त्याचे प्रॉपर मिनिंग त्याचबरोबर त्याची नीड ओके ऑर्गनायझेशनला या ट्रेनिंगची नीड काय आहे त्या एम्प्लॉयर्सला हे ट्रेनिंग का दिली पाहिजे त्याचबरोबर त्याची इम्पॉर्टन्सी ट्रेनिंगची इम्पॉर्टन्सी काय आहे याचा देखील स्टडी आजच्या लेक्चर्समध्ये आपण केलेला आहे. ओके थँक्यू.